हाय हॅलो नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचे मनापासून स्वागत करते। आजची आपली स्पेशल दिवाळी स्पेशल जी रेसिपी आहे ती म्हणजे ना भाजणीचं टेन्शन ना बिघडण्याचं टेन्शन, अशी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत पोह्याची चकली। एकदम टेस्टी खुसखुशीत कुरकुरीत अशी पोह्याची चकली आज आपण बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्यही दाखवणार आहे। पण आपल्या चॅनलवर अजून कोणी नवीन आलं असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर खूप कमी साहित्यात झटपट असं आपली चकली आज आपण कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशी बनवणार आहोत। सगळ्यात पहिलं त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी कच्चे पोहे घेतलेले आहेत। बघा, कच्चे पोहे म्हणजे आपण पोहे बनवतो ते पोहे आहेत 1 वाटी, अर्धी वाटी भाजके डाळे आणि पोहे खायचे 2 चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळीने थोडासा चिकटपणा येतो म्हणून 2 चम्मच उडदाची डाळ घ्यायची आहे। जास्ती प्रमाणात उडदाची डाळ टाकायची नाही, नाहीतर चकली जी आहे ती चिवट होते। चला सगळ्यात पहिला आपण 1 वाटी करून घेऊया। ते भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजून ह्याच्यासाठी घ्यायच्यात म्हणजे की आपले पोहे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। थोडे सादळे वगैरे असतील तर थोडेसे गरम करून घ्यायच्यात 2 मिनिटं, म्हणजे पोहे छान असे बारीक होतात। चला तर 2 मिनिटात आपण पोहे छान असे भाजून घेऊया। 2 मिनिटांमध्ये पोहे छान भाजले जातात। थोडेसे कडक झाले की आपले गॅसवरून उतरवून घ्यायचे आहेत पोहे। बघा, कंटिन्यू पोहे हलवत राहायचे, 2 मिनिटांमध्ये पोहे छान भाजून होतात। आता आपले पोहे भाजून झालेले आहेत। आपण एका कपड्यावरती किंवा ताटामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत। शक्यतो जितकं होईल तेवढं कपड्यावरती काढून घ्या, म्हणजेच पोह्याला खालून पाणी सुटणार नाही। चला तर आता भाजके डाळे आहेत तेही 2 मिनिटं फक्त कडक करून घेऊया, जेणेकरून तेही पटकन बारीक व्हावेत। भाजके डाळे भाजून झाले की लगेच उडदाची डाळ पण 1-2 मिनिटं गरम करून घ्यायचे। चला तर डाळ आणि पोहे भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे 10 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण परत एकदा कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता चकलीचा मसाला भाजून घ्यायचा आहे। चला तर मी अर्धी वाटी जिरं टाकून भाजून घेणार आहे। त्याच्यानंतर ओवा टाकायचा आहे 1 चम्मच। त्याचबरोबर बघा पांढरे तीळ घेतलेले आहेत ते अर्धी वाटी मी टाकलेले आहेत भाजायला। सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांमध्ये। हे भाजायला काही वेळ लागत नाही। बघा, लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1-2 मिनिटं हलवून घ्यायचंय। आपल्याला हे नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जसे की बाहेर चकली मसाला भेटतो त्या प्रकारे हा चकली मसाला तयार होतो। बघा, आपलं भाजून झालंय, थोडंसं थंडही करून घेतलंय। आता मी गॅसवरून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आपण पहिलं भाजून घेतलेलं ही पोहे आणि डाळ थंड झालेली आहे, तेही मी थोडी करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला। याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकायची गरज नाही, अशी ही चकली खूप कुरकुरीत होते। चला तर मी मिक्सरला आता फिरवून घेते। चला तर मी मिक्सरला फिरवून घेतले। बघा, ते चाळण्यासाठी मी एक ताट आणि चाळणी घेतलेली आहे। मिक्सर मधलं पीठ जे आहे ते ह्याच्यात टाकून चाळून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित चाळून घ्यायचं। जो वरचा चाळ आहे तो आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी तीळ, जिरं, ओवाही बारीक करून घेणार आहे। चला तर पूर्ण कृती दाखवत नाही, डायरेक्ट बारीक केलेलं मी तुम्हाला पुढे दाखवते। चला तर बघा, आता मी जिरं, ओवा तेही बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। एकदम बारीक पेस्ट करायची, जेणेकरून चकली काढताना त्या चकलीच्या साच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे, तेवढ्या प्रमाणात बारीक करून घ्यायचं आहे।
आणि मी सर्व आता बारीक करून घेते. तोपर्यंत एका साईडला पाणीही कोमट व्हायला ठेवलंय आणि तेलही कोमट व्हायला ठेवलेलं आहे. बघा आपलं सर्व बारीक करून झालंय. मला आणखी थोडंसं तिखट हवं होतं, कारण तिखटाला आमच्याकडे खूप खातात, त्याच्यामुळे आम्ही तिखट बनवतो. बघा मी आणखी 1 चम्मच टाकलेला आहे. हा सारिकाच मसाल्याचा मसाला आहे, फक्त मिरची पावडर आहे. चला तर बघा कलर तुम्हाला फोटोत दिसतोय तेवढा डार्क कलर येतो. हे जे तेल आहे ते मी कोमट करून घेतलेलं आहे. उकळवून घ्यायचं नाही, कोमट करून घ्यायचे आणि सर्व असं हाताने पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी जे आहे तेही कोमटच ठेवायचं, एकदम कडक पाणी नाही करायचं. कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. जसं की आपण कणकीचा गोळा मळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचे. हे बघा पीठ मळायचा जो व्हिडिओ आहे तो मी फास्ट केलेला आहे. कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचे. पाणी घेताना जे आहे ते आपण 3 वाट्या कोमट पाणी करून घेतलेलं आहे. ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं होतं. थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून मी पीठ मळून घेणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पोह्याला खूप सारं पाणी लागतं, त्याच्यामुळं चांगलं पीठ भिजल असं पीठ मळून घ्यायचे. चला तर 3 वाट्या पाण्यामध्ये आपलं पीठ छान असं भिजवून होतं, मळून होतं. हे बघा मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. अशा लाट्याही तयार करून घेते म्हणजे आपल्याला साच्यामध्ये भरताना त्रास होत नाही. चला तर मी एका साईडला तेलही गरम व्हायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालेलं आहे. पहिल्यांदा जे आहे ते जास्ती गरम तेलामध्ये चकली सोडायची नाही. मीडियम गॅसवरती मीडियम तापलेल्या तेलात चकली सोडायची आहे आपल्याला. चला तर मी साच्यात अशा पद्धतीने पीठ भरून घेतलेलं आहे आणि खाली कागदावरती मी चकली काढून घेणार आहे गोल राऊंड मध्ये. चला तर 2 चकल्या मी करून घेतलेल्या आहेत आणि लगेच तेलामध्येही सोडून घेणार आहे चकल्या. चकली करताना पीठ जास्ती वेळ भिजवून ठेवायची गरज नाही आणि जास्ती पातळ प्रमाणात ही चकलीचं पीठ भिजवायचं नाही. जास्ती पाणी झालं तरीही आपली चकली जी आहे ती जास्ती तेल पिती आणि कधी कधी तेलात वितळायची शक्यता असते. त्याच्यामुळे पीठ मळताना जास्ती पाणी टाकून पीठ मळायचं नाही. आता जे मी सांगितलं होतं आपल्या प्रमाण 3 वाट्या ते व्यवस्थित मी माझं पाणी मोजून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही पण पाणी मोजून घ्यायचं आहे. थोडंसं शिल्लक राहिलं तरीही चालेल, असं काही नाहीये की प्रत्येकच पिठामध्ये एवढं पाणी लागतं असं. चला तर अशा छान छान अशा चकल्या मी सर्व तळून घेणार आहे की नाही सोपी आणि साध्या पद्धतीची चकली. बिघडायचं बिलकुल टेन्शन नाही. थोड्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. तेल जे आहे मोहन टाकताना एकदम कडक टाकायचं नाही, फक्त कोमट करायचे आणि पाणीही कडक पाण्यामध्ये न मळता कोमट पाण्यामध्ये आपली पीठ मळून घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल जे आहे ते कडक तापलेलं न ठेवता मीडियम तापलेलं असं तेल ठेवायचं आहे. आणि प्रत्येक गाणा टाकताना 5 मिनिटं थांबून गॅस फुल करून परत कमी करायचा आहे आणि परत चकली सोडायची आहे. म्हणजेच चकल्या आतमधूनही छान भाजल्या जातात आणि वरूनही छान भाजल्या जातात. जर तुम्ही फास्ट गॅसवरती किंवा तेलावरती तापलेल्या चकली तळली तर फक्त वरून चकली तळली जाईल, आतमध्ये कच्ची राहील. त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती चकली तळायची. आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे का सेकंदात असं चकली उलटायला जायचं नाही. चकली थोडीशी कडक होऊ द्यायची आहे अगोदर आणि नंतर उलटायची. बघा मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या आपल्या आता तयार झाल्यात. मी बाकी सर्व चकल्या तळून घेते, तुम्हाला दाखवते की चकल्या आपल्या कशा झालेल्या आहेत. हे पहा सुंदर खुसखुशीत अशी आपली पोहे आणि भाजक्या डाळ्यांची चकली तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ना कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजे छान अशा आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि छान छान अशा रेसिपी पाहायला भेटतील.